हे मंडळी नमस्कार. 2-3 दिवस झाले आपला लॉंग व्हिडिओ काय आलेला नाहीये. सध्या नवरात्र चालू झालेली आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं आता आपण 1 ते 2 दिवसाआड आपली लॉंग व्हिडिओची रेसिपी आपण पोस्ट करणार आहोत. तर बघा, आज मुलांसाठी फ्राईड राईस बनवत होती दुपारच्या वेळेला, तर म्हटलं चला रेसिपी शेअर करून देऊया. तर त्याच्यासाठी मी हे कांद्याची पात, गाजर, शिमला मिरची, हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. तर मी तेलामध्ये कांदा, लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेतलेला आहे. तिळाचं तेल घेतलं होतं आपण. तिळाच्या तेलामध्ये फ्राईड राईस बनवला ना की टेस्ट एकदम छान लागते. तर आता याला आपण व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत, छान असं. सध्या कसं नवरात्र चालू आहे, त्याच्यामुळे मग घरामध्ये उपवास पण आहेत ना, तर मग दोन्ही टायमाला उपवासाचंच बनतं. मग प्रश्न पडतो मुलांचाच ना, तर मुलांना काय करून देणार. मुलांचं पण बघितलं ना किती नखरे असतात. हेच पाहिजे, तेच पाहिजे, हे नको, ते नको असं असतं. रोज रोज तरी आपण कसं बनवून देणार मुलांना त्यांच्याच आवडीचं. कधी कधी घरामध्ये ते सामानही अवेलेबल नसतं ना. तर म्हटलं मुलांसाठी वरण भात बनवूया, आणि आम्हाला मग साबुदाण्याची खिचडी केली होती. पण मुलं बोलले नको, वरण नाही खायचंय बोलले आम्हाला. तर म्हटलं चला आता भात तर बनवलेलाच आहे, मग म्हटलं भाज्या पण आहेत फ्रीज मध्ये. तर मुलांना विचारलं, म्हटलं फ्राईड राईस बनवून देऊ, तर लगेच तयार झाले. मुलांना असं दिसायला पण असं रंगीबिरंगी दिसलं पाहिजे, आणि थोडस असं नाव पण त्यांचे चेंज करून सांगितले ना की मुलं लगेच हो बोलतात खाण्यासाठी. तर म्हटलं चला मग मुलं खातील. मग भात बनवलेला होता त्यांच्यासाठी, आणि फ्रीजमध्ये मग ज्या काही भाज्या होत्या त्या मग मी घेऊन आणि त्याच्यापासूनच त्यांना फ्राईड राईस बनवून दिला. तर आपण हे सगळं घातलेलं आहे तेलामध्ये, आणि थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे मी. याला पण व्यवस्थित आपण आता परतवून घेऊया या भाज्या सगळ्या. गाजर, शिमला मिरची थोडं म्हणजे अर्ध कच्चं अर्ध पक्क असं शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण या भाज्या शिजवायच्या नाही, नाहीतर चांगलं नाही लागत मग. तर व्यवस्थित असं आपण परतवून घेऊ, आणि मग या भाज्या परतल्या गेल्या ना किंवा याच्यामध्ये आपल्याला शेजवान सॉस घालायचा आहे. तुमच्याकडे पण तुमचे मुलं असेच करतात का? माझं कसं, एक मुलगा मोठा आहे, एक लहान आहे. तर मग लहान जो आहे त्याचेच फार नखरे असतात खाण्याच्या बाबतीत. मुलांचं काय, मुलं तर तसेच असतात. मुलांच्या आवडीनुसार बनवून दिलं तरच ते खातात, असं आहे. तरी पण माझा प्रयत्न असाच असतो की म्हणजे हेल्दी पण असायला पाहिजे आणि मुलांनी पण खायला पाहिजे, असं आमच्या रोजच्या जेवणामध्ये असतं. त्याच्यामुळे त्यांचे एवढं नाही, पण कधीतरी करतात ते पण नाटकं करतात जेवण्यासाठी. त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं विचारून केलेलंच बरं, कारण की मग कसं आता नवरात्री आहे तर दुसरं कोणी खायला पण नाहीये, आणि मग ते फेकायला पण नको वाटतं ना, चांगलं नाही वाटत. म्हणून मग त्यांना विचारूनच केलेलं बरं, म्हणजे मग निदान ते खातील तरी ते वायाला जाणार नाही. म्हणून म्हटलं चला यांच्यासाठी फ्राईड राईसच बनवूया, म्हणजे हे आवडीने खातात तरी. तर बघा, याप्रमाणे मी आपला भात आता याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. शेजवान सॉस पण घातला होता, आणि मग भात घालून घेतलेला आहे. याला व्यवस्थित असं आपण परतवून घेऊ. याला आणि वेळही लागत नाही जास्त, लगेच झटपट तयार होतो. शेजवान मसाला माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातला नाही, त्याच्यामुळे मी शेजवान सॉस घातलेला आहे. शेजवान सॉस जरी घातला, चटणी, तरी पण कसं मग त्याच्यामध्ये ते मसाले असतातच ना, की त्याला म्हणजे असं चायनीज सारखं जरा त्याची टेस्ट लागेल असं. त्याच्यामुळे मग मी शेजवान सॉसच घातलेला आहे, आणि त्याच्यामध्येच हे परतवत आहे. बघा किती छान असा आपला रेडी झालेला आहे. आता थोडस आपण याला जरा फ्राय करून घेऊया, म्हणजे थोडस परतवू देऊया अजून, आणि मग आपण सर्व करून घेऊया. एकदम मोकळा मोकळा असा भात पण आपला मोकळा झालेला आहे, आणि व्यवस्थित असं भाज्यांमध्ये पण छान असा मिक्स झालेला आहे, आणि खूप टेस्टी लागतो. मी पण म्हणजे बऱ्याच वेळेला असा करून खाल्लेला आहे. कधी कधी आपल्यालाही कंटाळा येतो, तर मी पण असं ज्या काही भाज्या अवेलेबल असतात त्या असं मी भातामध्ये टाकून याला फ्राय करून आणि खाते. खूप टेस्टी लागतो, एकदम म्हणजे एकदमच टेस्टी लागतो. आपण बाहेरून आणतो त्याच्यापेक्षा असं आपण घरामध्येच बनवलं ना तर हा अतिशय टेस्टी लागतो. मोजक्याच साहित्यामध्ये बनवलेला, पण तरी पण आहे ना एकदम असा छान टेस्टी लागतो. आणि
आपल्यालाही समाधान असतं ना घरामध्ये बनवल्याचं. बघा किती छान दिसतोय ना, मस्त कलरफुल. असं मुलांना दिसलं ना की मग ते पण आवडीने खातात. मुलांना असं रंगीबिरंगी दिसायला पाहिजे, वेगळे वेगळे रंग दिसायला पाहिजे, त्याच्यात वेगळ्या वेगळ्या भाज्या दिसायला पाहिजे. आता कसं ते पिझ्झा बर्गर वगैरे खातात, त्याच्यात कसे त्यांना भाज्या देतात, तसं त्यांना दिसायला पाहिजे, तेव्हा ते आवडीने खातात. मग बघा किती छान झालेला आहे आपला फ्राईड राईस. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि माझी फ्राईड राईसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी वरतून थोडस कांद्याची पात टाकून घेते, कारण की आपण दरवेळी कसं आपलं कोथिंबीर वगैरेने सजवतो, पण हा आपण आता चायनीज फ्राईड राईस बनवलेला आहे, तर याच्यामध्ये जास्त कांद्याच्या पातीचा वापर होतो ना, म्हणून वरतून आपण ते कांद्याच्या पातीनेच गार्निश केलेला आहे. बघा किती सुंदर दिसतंय ना. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.